नमस्कार, मी पंजाब तक. राज्यात मात्र 11 जुलैपासून 11, 12, 13च्या दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होणार आहे. ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं. राज्यात उद्यापासून लगेच गरमी देखील वाढणार आहे हे देखील लक्षात द्यायचं. आणि राज्यात सांगायचं झालं तर 11 पासून राज्यात सूर्यदर्शन होईल. राज्यातला पाऊस देखील कमी होणार आहे. राज्यातला पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर सर्वदूर सध्या तरी पाऊस नाही, फक्त राज्यामध्ये मात्र पूर्व विदर्भातच पाऊस आहे आणि पूर्व विदर्भात ठिकठिकाणी पाऊस झाला म्हणून हे सगळ्यांनी लक्ष द्यायचं. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की काही भागामध्ये सांगतो की लातूर जिल्हा, धाराशिव, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, बीड जिल्ह्यामध्ये ह्या भागामध्ये ह्या आता जे पाऊस पडला त्याच्यामध्ये तिकडल्या भागात काही भाग आणखीन सोडून दिलेला आहे. तर त्यांना सांगू इच्छितो की आज 10 तारखेला म्हणजे दुपारपर्यंत ऊन पडेल, काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार म्हणून हे लक्षात द्यायचं. सध्या तरी असा सर्वदूरचा तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही म्हणून हे लक्षात द्यायचं. सध्या फक्त तुम्हाला सांगतो पूर्व विदर्भातच पाऊस मात्र कायम आहे. आणखीन 2-3 दिवस तिकडं 11, 12, 13 पर्यंत पूर्व विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, इकडं अमरावती, अकोला या भागामध्ये तिकडं ते पाऊस राहणार आहे. आणि त्याच्यानंतर तिकडं नंतर 14 तारखेच्या नंतर तिकडं देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून लक्षात द्यायचं. पण राज्यात मात्र उद्यापासून मात्र सगळीकडे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मग सांगायचं झालं तर हे बीड जिल्हा झाला, लातूर जिल्हा झाला, त्यानंतर जालना जिल्ह्याचा काही भाग, त्याच्यानंतर इकडं नगर जिल्ह्याचा काही भाग, कडाष्ट या भागात आणि परभणी जिल्ह्याचा काही भाग, या भागात काही भागामध्ये आणखीन पाऊस पडलेला नाही. तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं 14-15 तारखेच्या दरम्यान एक भाग बदलत म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत 14-15च्या दरम्यान एक पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात सर्वदूर नाही पडणार, हे फक्त 5-7 जिल्ह्यामध्ये समजा मराठवाड्यामध्ये ते पाऊस म्हणजे 14, 15, 16चा पाऊस एक असणार आहे म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ म्हणजे तिकडला पाऊस म्हणजे तिकडला थोडा आजच्या दिवस तिकडला पाऊस कायम राहणार आहे. उद्यापासून पश्चिम विदर्भात देखील 6 जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये